भोजलिंग देवाचा विद्यास प्राचीन काळापासून होत आलेला विद्यास आहे बरं का. काशीचा विश्वनाथ, काशीतून आलेली ही भोजलिंगाची स्थापना आहे. तरी खरसुंडीचा नाथ, म्हसवडचा नाथ, रेवणाचा नाथ, कारंड्याचा नाथ आणि ह्या डोंगरचा ही नाथ हे गुरुबंधू आहेत. ह्यांनी 33 कोटी देवांना भोजन दिलं होतं. ती कसं दिलं होतं? 33 कोटी देव त्यांना हुडकत आलं की बाबा ह्यांची काय विद्या आहे, काय शक्ती आहे बघण्यासाठी आलं होतं. तर 33 कोटी देव हुडकत आल्यानंतर 33 कोटी देवांनी ह्यांना येऊन ह्या डोंगरावर गाठ घेतली आणि 33 कोटी देवांनी विचारलं की बाबा आम्हाला तुम्हाला हुडकून हुडकून जीव वेकुळ झालाय, तरी आम्हाला तुमची काय शक्ती आहे ती बघायची आहे. तरी आम्हाला आता 12 वाजले, आम्हाला भूकन जीव वेकुळ झाला आहे, तर आम्हाला जेवण पाहिजे आहे. म्हणल्यानंतर देवाने सांगितलं जावा काळ्या ढोळा आंघोळ्या करून या, तुम्हाला जेवण लगेच देतो. देव गेलं, काळ्या ढोळा आंघोळ करून आलं. ते त्याच्या गेला काळचौंडी गाव बसलेला आहे काळ्या ढोला. मग देव आला आणि बसलं बसा म्हणजे पंगत धरून बसलं. आणि पंगत धरून बसल्यानंतर म्हणले ह्याच्यापेक्षा काहीच नाही, शेंगी कोबडी फावडी गोसावी म्हणले कशा जेवण देते आपल्याला, काय नाही म्हणले जेवण बसून घ्या पंक्तीनं बसून घेतल्यानंतर देवाने रिद्धिसिद्धी मंत्र बोललं. रिद्धिसिद्धी मंत्र बोलल्याबरोबर प्रत्येकाने मोहर पत्रवाळ्या दिसू लागल्या. देव पोट भरल्यानंतर एकामेकाकडे बघायला लागले. तो ढिगार वाढू लागल्यानंतर ते म्हणली देवा म्हणले आम्ही तुम्हाला शरण आलोया. हात जोडलं समजा म्हणले 33 कोटी देव म्हणला आम्ही तुम्हाला शरण आलो देवा, तुम्ही आम्हाला भोजन दिल्याबद्दल आम्ही तुम्हाला शरण आलोया. तर ह्यांनी सांगितलं शरण आला ठीक आहे म्हणला. मग ह्यांनी सांगितलं म्हणजे 33 कोटी देवाने आशीर्वाद दिला की तुम्ही नाथ आहे, परंतु आजपासून तुम्हाला भोजलिंग आम्ही नाव देतो. का म्हणतात आम्हाला भोजन दिलं, तुम्ही इच्छितो भोजन दिलं म्हणून आम्ही तुम्हाला भोजनांचा भोजलिंग देतोय नाव. तेव्हापासून या नाथाला भोजलिंग असं नाव जाहीर झालं. वर्षातून 2 बार यात्रा भरती. एक दसऱ्यात यात्रा भरती, ती 9 दिवसात घट उठल्यानंतर 10वी शिलंगण असतं. 10वीच्या शिलंगणाला यात्रा भरती. लांब जे भाविक येतात, पाक वरत कोकणूर, इकडं खालतं लातूर, बार्शी, इकडं पाक बेळगाव, पुन्हा लांब भक्त येतात. आणि जानूबाईची विरळीची पालखी देवाच्या भेटीला येते. जानूबाई देवाची भण आहे. कार्तिक महिन्यात नाथ आहे भेटीला, मसवडच्या नाथाच्या भेटीला ह्या देवाची सासनं जाते. ती वळे जांभळणी काळे बंधू आम्ही हे देवाची सासनं नेतो. सासनं भेटल्यानंतर ते नाथाचा रथ हालतो. ही एक प्राचीन काळापासून नेम आहे. पड्याल झऱ्यापासून भोजलिंगापासून झरे 7 किलोमीटर आहे, मसवड 12 किलोमीटर आहे. झऱ्यावरनं आणि ह्याच्यावरनं लोक येतात, भाविक भक्त येतात. आम्ही अलीकडल्या काळात 11 ते 12 वर्षाच्या काळात भरपूर देवाचा विकास केलेला आहे. स्वच्छता आहे. देवाचा परिसर 10 ते 15 एकर देवाच्या नावावर जमीन आहे. आणि तसेच वळई जांभूळणी आम्ही काळेल बंधू या देवाची सेवा करत आहे. वळई जांभूळणी आम्ही काळेल बंधू लोणारा समाजा देवाची प्राचीन काळापासून आमच्याकडे पूजा आहे. तसेच दिवसातून पहाटे 4 वाजल्यापासून दिवसात 7 वेळा देवाची आरती ढोल दुपारती होती. 15 दिवसात आमचं पंधरोड असतात. 15 दिवसात आमचा पंधरोड असेल, त्याच्या कंबरात साहेब असते, त्या समजा देवाचं डाग डागणं पूजा वगैरे ते 15 दिवस त्याच्याकडे असते. तसेच देवाचा अंगारा प्युअर हिवराचं लाकूड धुमाळाने त्या हिवराचं लाकूड आणायचं आणि धुनीत पुरायचं आणि त्याचा सर्व भाविक भक्तांना त्याचा अंगारा दिला जातो. तसेच गडशाने ढोल वाजवायचा, पुजारीने देवाची सेवा करायची. 15 दिवसाची आमची चाकरी असते. तरी सर्व भाविक भक्तांनी भोजोबाबाच्या मंदिराला हीच आमची अपेक्षा आहे. प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा.